सध्या सबंध देशात महागाईचा आगडोम उसळलाय। अशा स्थितीत ठाणे महानगरपालिकेकडून आगामी अर्थसंकल्पात करवाढ केल्यास महागाईने पिसलेल्या ठाणेकरांचं कंबर डचमोडलंय। त्यामुळे अर्थसंकल्पात करवाढ करू नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने केली आहे। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, हॉकर सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष महेंद्र पवार, उपाध्यक्ष संजीव दत्ता, रोहिदास पाटील, राजेश साटम, संदीप यादव, फिरोज पठाण, संदीप पवार यांच्या शिष्टमंडळाने आज ठामपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन निवेदन दिलंय। शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार सध्या देशात महागाईने उच्चांक गाठलाय। धान्यापासून इंधनांपर्यंत सर्वच बाबी प्रचंड महाग झाल्यात। या महागाईमुळे सामान्य नागरिकांना जगणे नकोसं झालंय। ठाणेकर नागरिकही या महागाईच्या फेऱ्यातून सुटलेले नाहीयेत। कोरोनानंतर अनेकांच्या उत्पन्नावर मर्यादा आल्यात। उत्पन्नाला मर्यादा आलेल्या असताना महागाई मात्र अमर्याद वाढते। अशा स्थितीमध्ये नव्याने करवाढ झाली तर सामान्य ठाणेकरांचं कंबरड मोडले जाणार आहे। लवकरच ठाणे महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्र तथा अर्थसंकल्प मांडलं जाणार आहे। राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे आर्थिक गणित बिघडलेलं असलं तरी आज मितीला करवाढ केल्यास ते ठाणेकरांसाठी अन्यायकारक ठरणार आहे। त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात मालमत्ता, पाणी या अधिकारांमध्ये तसेच टीएमटीच्या तिकीट दरवाढामध्ये वाढ करू नये अशी मागणी करण्यात आली आहे। आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी भेटून आम्ही आज कमिशनर साहेबांना निवेदन दिलं की आता नुकतीच अर्थसंकल्पाची त्यांची बैठक होणार आहे। ठाण्यात बऱ्याच ठिकाणी कोटीच्या कोटी उड्डाणं चालू आहेत। मग जी नको असली ती उड्डाणं पण चालू आहेत। चांगले रोड 2 छापडी गेले खोदायचे, कॉन्क्रीट करायचे आणि शेवटी ह्याचा आज परिस्थिती अशी चालू आहे सगळ्या महाराष्ट्रात सगळीकडे की सगळ्या महापालिका ठप्प झालेल्या आहेत। आणि मग ह्याचा ही लोक वसुली कुठनं करणार तर लोकांच्या करातनं। तर आमचं म्हणणं एकच होतं की तुम्हाला हवे ते करा, आम्हाला त्याबद्दल म्हणणं नाही। हवे ते सुशोभीकरण करा, तुम्ही 150-200 कोटी लाईटिंगला खर्च करा, तुम्ही रंगरंगोटीवर खर्च करा, नको ठिकाणी असले ब्रिज बनवा, काय पण करा। फक्त सर्वसामान्य जनता खर्चामध्ये आधीच भरली आहे। तर ते पेट्रोलचे दर असू दे, तेलाचे दर असू दे, अगदी तांदूळ गव्हापासून कांद्यापर्यंत सगळ्याचे दर असू दे, सगळे भरकटलेले आहेत। एक ठिकाणी शेतकरी उग्र आंदोलन करतायत आणि अशा तुम्ही करवाढ करून ठाणेकर जनतेला कुठेही वेठीस धरू नये याची एक विनंती करायला आम्ही गेलो होतो। आणि जर आपण असा प्रयत्न केलात किंवा ठाणेकर जनतेवर कुठचाही कर लादलात किंवा दरवाढ केली तर आम्ही ठाणे शहरात ठाणेकर नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक उग्र आंदोलन करू। कशामध्ये दरवाढ होणार आहे? टॅक्समध्ये होईल, पाण्यामध्ये होईल, जी आपण पट्टी वसुली करतो त्याच्यामध्ये, कशामध्ये हे काही करू शकतात। कारण न्याय आणि बाबासाहेबांचं संविधान कुठे राहिलेलंच नाही आहे। त्यामुळे काही करू शकतात, ती करू नये हे सूचक आम्हाला त्यांना पहिले सूचना द्यायची होती की आमचं या गोष्टीवर लोकांच्या जनसामान्याच्या जीवनाच्या आधारित ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर कुठची करवाढ करू नये। बाकी तुम्हाला करायचं ते करा। करवाढ झाली तर राष्ट्रवादीचं काय? आम्ही उग्र आव्हाड साहेबांच्या नेतृत्वाखाली उग्र आंदोलन करू।